लाटा. एक आईचा एक ताईचा. छान ग, मस्त. इकडे बघ, काय बनवते? काय बनवते? काय काय? चपाती. चपाती बनवतेस? खाईल कोणती? मला देणार आहेस? मी खाऊ ना? ओके, थँक्यू. अशीच मोठे होऊन करा काम. आईला आराम द्या. देशील ना? ओके, थँक्यू पिल्लू. मुली किती लवकर मोठ्या होतात ना. खरंच घरामध्ये एक तरी मुलगी पाहिजे. तर बघू शकता हातामध्ये कोथिंबीर आहे. तर खूप दिवसाआधी मी ना अशी कुंडीमध्ये धण्याची डाळ म्हणजे धणा असतो ना अख्खा, तो टाकून मी असे कोथिंबीर याच्यामध्ये झाले होते मस्तपैकी. आणि त्याच्यानंतरला मग परीला असं दुसरं काय बाहेरचं खायला रोज रोज काय द्यायचं म्हणून मी तिला मखाने असे मस्त तुपात भाजून घेतले पहिला. आणि त्याच पॅनमध्ये मग मी 1 चमच तूप टाकून हे गूळ आहे जे मला मम्मीने दिलं होतं ते असं थोडंसं हे करून घेतलं, मेल्ट करून. आणि त्याच्यामध्ये पांढरे तीळ टाकून मग जे मखाने रोस्ट केले होते ते त्याच्यामध्ये ऍड केले. एकदम मस्त, म्हणजे चॉकलेट वगैरे देण्यापेक्षा हे एकदम पौष्टिक असतं मुलांसाठी. आणि मग हे थोडंसं थंड झाल्यावर हे बघू शकता एकदम क्रंची होतात आणि असे आपोआप सुटतात ते. तर बघा, मला दे. छान आहे ना? छान, मस्त आहे. मस्त आहे, छान आहे. ओके. त्यानंतर आम्ही गेलो होतो कर्जतला, कारण का आम्हाला डीमार्ट मध्ये जायचं होतं. पाऊस खूप असल्यामुळे शिरीषाला कुठे ठेवू शकत नाही, कारण का आई बाबा अजून वारीवरनं आले नाहीयेत. त्यांना उशीर आहे. मग हे बिल काउंटरवर थोडंसं हे बिल करत होते. त्याच्यानंतर घरी आली, जेवण बनवलं नव्हतं. जेवण बनवण्यासाठी पीठ वगैरे मळून घेतलं. आणि आज माझ्याकडून थोडक्यात होता राहून गेलं, म्हणजे की थोडंसं हात वगैरे भाजला असता माझा. मी हे घरगुती वाटण करण्यासाठी 2 कांदे मस्तपैकी कट करून गॅसवर ठेवले होते. आणि त्याच्यावरतीच मी आपला जो खोबरा असतो सुका तो त्याच्यावर ठेवला. आणि माझं पटकन लक्षात नाही आलं की तो पटकन पेट घेतो. आणि बघा पटकन त्यांनी पेट घेतले ना. आणि मी नशीब ते गॅस बंद करायच्या याच्यामध्ये मी पहिला त्याला साईडला केला एवढा ना, आणि अख्खा घरामध्ये धूर झाला होता. सो असा माझा दिवस होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय बाय.